मंडळी, हे नाटक पुलंनी लिहिलेलं आहे. आजही हे नाटक ताजं वाटतं. अप्रतिम नेपथ्य तर एवढं अप्रतिम की फक्त एकाच सेटवरती अख्खं नाटक होऊन सुद्धा असं वाटत नाही की सेट बदललेलं नाही. आजही त्या नाटकातले व्यक्तिरेख आपल्याला आवडतात. विलक्षण आवडलं. मी आणि प्रेम नेव्हाट. पण मग लग्न का नाही केलं तू? अरे लग्न करते का कोणी? लग्न होतं. जसं खोकला होतो, पित्त होतं, गालगुंड होतात, तसं लग्न होतं. डॉक्टर काका, तुम्ही औषध घ्या. आता माझं काही लग्न होणार नाही, ती भीती मला नाही आणि मलाही नाही. हे असं बोललात ना तर औषधाचा डोस वाढून देईन बरं का. डॉक्टर काका, पेशंटच्या भोवती वातावरण कसं आनंदी असलं पाहिजे. आनंद? हं. अहो डॉक्टर काका, आनंदाचा आणि या वाड्याचा काय संबंध आहे? तिथे फक्त मुजरे, आदब आणि परंपरा नावाची कोणीही न बघितलेली आणि कोणालाच कधीच न कळलेली गोष्ट सांभाळायची पराकाष्ठा. नाही येणार, खरंच नाही येणार. नाही, तुमचा काही इलाज नाही त्याला. अहो निसर्गच असली क्रूर कर्म करतो कधी कधी. काय त्यालाही राजे महाराजांसारख्या लहरी आहेत ना. फकीराच्या गळ्यात तो सूर ठेवतो, मात्र अमीराच्या डोळ्यात रंग भरायला विसरतो. माणूस सुंदर कधी दिसतो मंडळी? मेकअप शिवाय बरं का. नैसर्गिकरित्या एखादी व्यक्ती सर्वात सुंदर कधी दिसते सांगा बरं? मी सांगू, जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे जगता येतं तेव्हा ती व्यक्ती अधिक सुंदर दिसते. कलेच्याच बाबतीत बघा ना, एखाद्या गायकाच्या हातात क्रिकेटची बॅट दिली आणि त्याला सांगितलं की तू आता यापुढे गायचं नाहीस, क्रिकेट खेळायचं, तर किंवा एखाद्या चित्रकाराकडून त्याचे चित्र काढण्याचे सगळे हक्कच काढून घेतले तर काय अवस्था होईल त्याची? मन मारून जगतील दोघं. आणि मन मारून जगणारी माणसं सुंदर दिसतीलच कशी? अगदी हीच संकल्पना आहे सवाई गंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित, आकाश भडसावळे आणि करण देसाई सादर करत असलेल्या पु ल देशपांडे लिखित, राजेश देशपांडे दिग्दर्शित सुंदर मी होणार या नाटकाची. दिदीराजांचा मूड जरा. दिदीराजांच्या मूड बद्दल आम्ही दिदीराजांना विचारू शकतो. प्रतापराजे, सगळ्या नाचरंगाचं कारण आम्ही प्रतापराजांना विचारतो. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती. हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत असतो, त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर देखील करा. मंडळी, नावावरून तुम्हाला वाटेल की नायिकेचा वरवरचा मेकओव्हर करून तिचा सुंदर होण्याचा प्रवास या नाटकात दाखवलेला असेल, पण तसं नाहीये. या उलट माणसाचं अंतर्मन सुंदर बनवण्याचा तोडगा या नाटकात दाखवलाय. हे 3 अंकी नाटक बघण्याचं भाग्य नुकतंच आम्हाला लाभलं आणि खरंच मला या नाटकाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करायचंय. काय कमाल बसलंय नाटक. हे नाटक आपल्याला 1952च्या काळात घेऊन जातं. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजघराण्या संस्थानांचं लोकशाहीत विलिनीकरण झालं. काही राजघराण्यांनी याचा हसतमुखाने स्वीकार केला, तर काही राजे रजवाडे विलिनीकरण झाल्यानंतरही राजेशाही थाटातच जगू पाहत होते. अशाच एका हेकेखोर राजाची आणि त्याच्या 4 मुलांची ही कहाणी. सॉरी पप्पा, पण मला एवढं आमचं राजेंद्रशी बोलणं अजून संपलं नाहीये. कुठे जाणार आहात? या पिंजऱ्याबाहेर कुठेही. या वाड्याला पिंजरा म्हणून वास्तुदेवतेचा अपमान करतात तुम्ही. वास्तुदेवता देवता मंदिरात राहतात पप्पा, थडग्यात राहत नाही. तुम्ही जाऊ शकता. राजेशाही संपली तरी राजाचा तोरा तोच. राजघराण्यातली मुलं असल्यानं या चौघांवर राजवाड्या बाहेर जाण्यास बंदी. सगळ्यात मोठ्या दीदी राजे अपंगत्व असल्याने चालू शकत नाहीत. बेबी राजे धीट स्वभावाच्या आणि अतिशय चंचल, स्वतःच्या मनाला हवं तेच करणाऱ्या. राजेंद्र आणि प्रताप वडिलांच्या आडमुठेपणाला वैतागलेले. अशातच त्यांच्या आयुष्यात बाहेरच्या जगातील काही जणांचा प्रवेश होतो. कोणाचा प्रवेश होतो, त्यांच्या येण्यानं या चौघांच्या आयुष्यात काय बदल होतात, या चौघांना सामान्य आयुष्य जगता येतं का, राजवाड्या बाहेर पडता येतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर लवकरात लवकर भेट द्या सुंदर मी होणार या नाटकाला.
राजेश देशपांडेंनी अतिशय शिथाफीनं या नाटकाच्या दिग्दर्शनाचं शिवधनुष्य उचललंय असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं दिग्दर्शन अतिशय सुंदर आहे. सर्व कलाकारांचं काम तर उल्लेखनीय आहे. दीदी राजेंच्या भूमिकेत सृजा प्रभुदेसाई यांनी जादू केली आहे. संयम आणि सहजतेचा अचूक मेळ साधत एक परिपूर्ण अनुभव त्यांनी या नाटकातून दिलाय. आता तुझ्या आधीच माझं लग्न, जाऊ दे. ए वेडे, नाही, मला नाही बरोबर वाटत बोलायला दीदी. अगं इकडे बघ. हे बघ, तुम्हाला सगळ्यांनाच हा वाडा सोडून कधी ना कधी जायचंय. त्यानंतर फक्त मी आणि पप्पा, आणि त्याही नंतर फक्त मी. बेबी राजेंच्या खटाळ स्वभावाला साजेशी अशी स्वानंदी टिकेकर प्रत्येक प्रसंगात भाव खाऊन जाते. डॉक्टर काका, जरा इकडे बघा. काय झालं? जरा तो स्टेथोस्कोप आणा इकडे. तुम्हाला कशाला हवाय तो? अहो द्या म्हटलं ना. अगं बेबी, हा काय चावटपणा लावलाय? तू थांब जरा, मला डॉक्टर काकांना तपासायचंय. का? अरे कवितेच्या ओळींना सुंदर म्हणाले ते. या नाटकाचं शीर्षक गीतही तिनेच गायलंय आणि खूप सुंदर गायलंय बरं का. राजेंद्र आणि प्रतापच्या भूमिकेला सृजन देशपांडे आणि विराजस ओढेकर यांनी योग्य न्याय दिलाय. दीदी, मला देखील सुचत होती एक कल्पना. मग ऐकवा तरी. पण माझी मलाच भयंकर वाटली म्हणून विसरायचा प्रयत्न करतोय मी ती. अरे पण असली कसली भयंकर कल्पना सुचली तुला? सांगू? सांग. मला ना एकदम असं वाटायला लागलं की हा आपला पॅलेस आहे ना, हे एक मोठं थडगं आहे, थडगं. या सगळ्यांचे वडील म्हणजेच राजाची भूमिका अभिजित चव्हाण यांनी चांगली वठवली आहे. पण पप्पा, आम्ही काय आयुष्यभर असं पाळीव जनावरांसारखं राहायचं का? काय करायचंय मग तुम्हाला? पण आम्ही काहीच करायचं नाही का? प्रश्न विचारित असतो आम्ही. उत्तराची अपेक्षा आहे, प्रश्नाची नाही. दीदी राजे यांचा पाय बरा करण्यासाठी धडपड करणारे डॉक्टर विद्याधर जोशी यांनी सर्वतोपरी सक्षमरित्या उभे केलेत. त्यांचा एक मोनोलॉग तर मनात घर करून जाणार आहे. हो, तुम्हाला काय येणार नाही? म्हणजे आता यत कृपात्वमहं वंदे परमानंद माधवम म्हटलेलंच आहे. ते कल्पनेचे पंख लावून तुम्ही त्रिखंडात भरारी मारता. कदाचित तुम्ही उडत उडत आकाशात जाईन म्हणता. काय सांगता येते? आस्ताद काळे यांनी साकारलेला कवी अतिशय सुरेख. त्याच्या वाट्याला आलेली सगळी दृश्य त्याने अक्षरशः खाल्ली आहेत. त्याचं तडफदार व्यक्तिमत्व, संवाद फेक आणि देहबोली नाटकातील संजय देशमुख या पात्राच्या अतिशय जवळ जाणारी आहेत. फार कमी लोकांच्या, म्हणजे मनुष्याणाम सहस्रेषु असं क्वचित एखाद्याच्या नशिबी हे चालणं येतो, ते थांबवतो असं म्हणून कोणी कसं थांबवू शकेल? अमोल बावडेकर यांनी साकारलेला गायक आणि श्रुती पाटील हिने साकारलेली खट्याळ, बडबडी आणि तितकीच समजूतदार चुलत बहीण फारच सुंदर. श्रुती पाटीलची भूमिका दुसऱ्या अंकात एखाद्या तुफानाप्रमाणे एंट्री घेते आणि नाटकाला वेग मिळवून देते. आपण दोघांनीही वाकून नमस्कार करायचा. क्षमा करा अंकल. यो हायनेस, अंकल माझे अंकल आहेत, तुझे अंकल नाही काही. पाहिलं अंकल, नुसतेच कट्ट्या दिशे थेलो. राजघराण्यातला मॅनर्स नाही यांना. सुरू से यो हायनेस. युअर हायनेस. सुरू यो हायनेस. यो हायनेस. बोल आता पुढे काय बोलत होतास? अमोल बावडेकर यांच्या आवाजाला दाद देऊ तितकी कमीच आहे. अभिनय आणि गायन कौशल्य लाभलेल्या क्वचित गायक नटांपैकी हे एक. रे म प नि ध प प ध सा ध नि प म प ग म रे. वास्तविक हा राग आता गाणं बरोबर नाही आहे. आपल्याला माहितच आहे की अमोल बावडेकर यांना याच नाटकाच्या एका प्रयोगाआधी हार्ट अटॅक आला. एन्जिओग्राफी होऊन धोका टळला असला तरी त्यांना विश्रांतीची गरज असल्या कारणाने अनिरुद्ध जोशी हा कलाकार काही प्रयोग त्यांच्या जागी उभा राहणार आहे. आस्ताद काळे आणि अनिरुद्ध जोशी यांना तुम्ही जादू तेरी नजर या नाटकात याआधी बघितलं होतं. आता या नाटकाची तांत्रिक बाजू. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य सुरेख आहे. संपूर्ण नाटकात एकच सेटअप आहे. अख्खं नाटक दीदी राजेंच्या दालनातच घडतं, पण या दालनाच्या रूपात अख्खा राजवाडा कसा असेल याचं चित्र आपल्या मनात उभं राहतं. आणि हो, राजवाड्या बाहेरील जगही पुलंच्या लिखाणातून आपल्या नजरेसमोर तरळतं. त्यांनी कृष्णा नदीला आलेल्या पुराचं जे काही वर्णन केलंय ते अनुभवण्यासाठीच तुम्ही 3-4 वेळा या नाटकाला भेट द्याल, इतकं ते सुंदर आहे. अथर्व गोखले यांची प्रकाश योजना, स्वातंत्र्य कवी गोविंद व मिलिंद जोशी यांची गीतं आणि त्या गीतांना मिलिंद जोशी यांचं संगीत सगळंच बहारदार.
वेशभूषा केली आहे मंगल केंकरे यांनी. जितकी वैविध्यपूर्ण पात्र या नाटकात आहेत तितक्याच वैविध्यपूर्ण आणि फ्रेश रंगछटांचा वापर या नाटकात त्यांनी केलेला आहे. नाटकाचे व्यवस्थापक आहेत प्रशांत माणगावकर आणि सूत्रधार आहेत नितीन नाईक. मंडळी, हे नाटक पुलंनी लिहिलेलं आहे. त्या काळचं लिखाण कसं होतं, लिखाणाची खोली म्हणजे डेप्थ, त्यातली प्रगल्भता, प्रत्येक पात्राच्या अनेकांगी बाजू मांडणं, हे सगळं जाणून मनमुराद अनुभवण्यासाठी आणि आजच्या पिढीला पुलं कळावेत यासाठी हे नाटक खूप महत्वाचं आहे. हे नाटक पुलंच्या लोकप्रिय विनोदी शैलीतलं नसून थोडं गंभीर आहे. पुलंच्या लिखाणातलं वैविध्य दाखवून देणारं हे नाटक तुम्हाला बरंच काही देऊन जाईल यात मला अजिबात शंका नाहीये. कारण नाटकात राजघराण्यातील माणसांची गोष्ट दाखवली असली तरी आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. तुम्ही, आम्ही सर्वच. या नाटकाचा खूप वर्षांनी नव्याने प्रयोग होतोय, तर हा प्रयोग जरूर बघा. आजही हे नाटक ताजं वाटतं, आजही त्या नाटकातल्या व्यक्तिरेख आपल्याला आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुलंची भाषा अप्रतिम. म्हणजे आजही आपले कान ती भाषा ऐकायला इतके आतुर झालेले आहेत की ती ऐकताना फार मजा येते. आणि सगळ्यांनी अप्रतिम कामं केली. सर्व तांत्रिक अंग अतिशय उत्तम आणि मुळामध्ये इतकं मोठं नाटक असून सुद्धा आजच्या काळामध्ये अजूनही ते होल्ड करतं. महाराजाची दहशत, बेबी बंड, दीदीच्या आजारपणातून बाहेर येणं म्हणजे सुंदरी मी होणार, ही जी गोविंदांच्या कवितेचा आधार घेऊन जे पुलंनी केलं आहे अप्रतिम. आणि विद्याधर जोशी अतिशय सुंदर काम त्यांनी डॉक्टर पटवर्धनचं केलं. इतक्या वर्षांनी त्याला रंगमंचावर बघून तर मनापासून आनंद झाला. तर या सगळ्यांची कामं बघायला जरूर या. अप्रतिम टीमवर्क, सगळ्यांनी अप्रतिम कामं केली आहेत. पुलंबद्दल मी काय बोलणार, अप्रतिमच अप्रतिम. डिरेक्शन छान, सगळंच छान, खूपच छान. माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या प्रेक्षकांना विनंती आहे की थिएटर भरू दे, भरपूर भरू दे. मुंबईतला पहिलाच प्रयोग होता, पण एकतर PL साहेबांसाठी आणि हे सगळे जे नवीन कलाकार त्यांनी केलं आहे काम अप्रतिम. राजेश देशपांडे प्रोड्युसर, या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. सुंदर मी होणार या नाटकाचा एक अप्रतिम प्रयोग बघितला आणि अतिशय म्हणजे जुन्या काळात गेल्यावर का वाटलं. त्याची भाषा, त्याचं सादरीकरण, नेपथ्य तर एवढं अप्रतिम की फक्त एकाच सेटवरती अख्खं नाटक होऊन सुद्धा असं वाटत नाही की सेट बदललेलं नाही. त्याचं जे सादरीकरण ते एवढं सुंदर झालेलं आहे की नाटक बघायला मजा आली. याचे 100 प्रयोग लवकरात लवकर हवेत आणि अजून होत राहावेत. शुभेच्छा. स्वानंदी माझ्या सख्या भावाची मुलगी, उदय टिकेकर माझा भाऊ, तिचा हा पहिला प्रयोग मुंबईतला, तो बघण्यासाठी यायचंच असं ठरवून आले. आणि भाची म्हणून नाही पण खरोखरच सगळी अख्खी टीम उत्तम काम करते. तिचं काम तर उत्तम आहेच. आणि एक पुलंनी लिहिलेलं हे नाटक त्या काळातलं जरी असलं तरीसुद्धा आजही ते विचार सुयोग्य आहेत. आणि खूपच आवडलं नाटक. 3 अंकी नाटक आहे. अतिशय उत्तम प्रयोग झाला. सगळं त्यातलं सगळं टीमवर्क अतिशय उत्तम. कॉमेडीच्या नाटकांची एवढी पिकं आली सगळीकडे आणि त्याच्यामध्ये हे अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं पु ल देशपांडेंचं नाटक होतं. खास पुण्यावरून मी आलो बघण्यासाठी आणि मला वाटतं की अशा प्रकारची नाटकं अजून एक आली पाहिजे, पुनर्जीवन झाली पाहिजे सगळ्या नाटकांचं. छान, खूप दिवसांनी एकदम अस्मरणीय अनुभव आला एकदम. आणि शुभारंभाचाच प्रयोग असल्यामुळे फार आनंद झाला त्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्या कलाकारांची कामं उत्कृष्ट आहेत. आणि मेन या नाटकामधलं विशेष पूर्ण वेळ 3 तास जी सृजा प्रभुदेसाई, त्यांचा अभिनय खूप छान झाला. बाकी तर सगळे एकदम A1च आहेत. आणि स्वानंदी तर आमच्या एकदम जवळची, आम्हाला खूप आवडते ती. त्यामुळे ती असल्यामुळे असतात काळे. आणि आपला अमोल बावडेकर तर खूपच छान, त्याचं गाण्यावरची पकड वगैरे खूपच छान आहे. सुंदर कलाकृती होती. जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट अ डिकेड अगो और 2 डिकेड अगो इट वॉज बिन रिटन, बट स्टिल इट इज सो लाईव्हली, सो फ्रेशन अप. आणि अत्यंत तरुण कलाकारांनी ती एवढी जुनी कलाकृती सादर केली, त्याचा जास्त अभिमान वाटला. सगळ्यांचं भाषा प्रभुत्व फारच आवडलं. आणि गायकी गळा
तर म्हणजे खूपच म्हणजे त्याच्याबाबत बोलण्यासारखंच नाही, इतकं सुंदर गायलेलं आहे. स्वानंदी टिकेकरा यांची या गाण्याची अपेक्षा होती ऑन स्टेज. पुढं मागं बघता आलं, कुठेतरी गाणं टाकता आलं तर खूप चांगलं होईल, कारण त्यांच्या ज्या सुप्त कला आहेत त्यांना पण कुठेतरी वाव मिळेल असं कुठेतरी वाटतं. आणि ओव्हरऑल ड्रेसिंग जे होतं, अपीअरन्स जो होता तो फार रिफ्रेशिंग होता. इट इज बाय कन्सिडरिंग टुडेज नीड, द ड्रेसिंग अँड द अपीअरन्स इज बीन गिवन. सो इट्स ओव्हरऑल अ फॅन्टॅस्टिक लुक अँड द रिफ्रेशिंग लुक. वी एन्जॉयड इट. अतिशय छान नाटक होतं. सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलंय आणि पुलंची ही कलाकृती बघून खूप खूप आनंद झाला. एकदम छान, मनाला खूप छान. आणि खूप दिवसांनी 3 अंकी नाटक बघितलं, त्याचा पण खूप आनंद वाटला. सुंदर मी होणार हे फक्त ऐकलेलं होतं बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे मे बी इवन 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी आम्ही हे लहानपणी आमच्या म्हणा किंवा लग्न होण्याच्या आधी बघितलं होतं, ऐकलं होतं. पण हे इतकं सुंदर साकारलं गेलं आहे की प्रत्येकाने यावं आणि बघावं. मुलांना नाटक म्हणजे काय असतं हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने पालकांनी घेऊन यावं. म्हणजे नाटक लिहिणं, ती कला काय आहे लिहिण्याची, आणि ते सादरीकरण इतकं सुंदर आहे की खरोखर हॅट्स ऑफ. सगळ्यांच्या प्रत्येकाच्या भूमिका सुंदर आहेत आणि विलक्षण आवडलं. खूप छान नाटक, अतिशय सुंदर आहे. प्रत्येक कलाकाराने खूप छान काम केलं आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी येऊन हे एकदा नक्की पाहावं. आणि मी म्हणते प्रत्येक जनरेशनने येऊन पाहावं, कारण अशी नाटकं पाहण्याचा योग वारंवार येणार नाही. तर तुम्ही नक्की येऊन पहा आणि खूपच छान नाटक आहे. सुंदर मी होणार या नाटकाची संकल्पना मला फारच आवडली आणि सर्व कलाकारांनी खूपच छान काम केलं आणि नाटक खूप अप्रतिम होतं. सगळ्यांनी बघायला यावं. खूपच छान, खूपच छान. आणि यात सगळ्या कलाकारांनी भूमिका खूप छान केल्या आहेत. सगळ्यांनी मुद्दामून येऊन हे आवर्जून पाहावं असं नाटक आहे. तर मंडळी, हे नाटक तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा. तसंच हा व्हिडिओ कसा वाटला हेही लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.